बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडमधून। सांत्वनपर भेटीत दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांना राहुल गांधी यांनी दिला धीर। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियाची आज नांदेडच्या नायोगातील निवासस्थानी भेट घेतली। यावेळी चव्हाण कुटुंबियांचे राहुल गांधी यांनी सांत्वन केले। तब्बल तासभर चव्हाण कुटुंबियाचे सोबत राहुल गांधी यांनी चर्चा केली। आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणत चव्हाण कुटुंबियांना राहुल गांधी यांनी धीर दिलाय। यावेळी राहुल गांधी यांच्या सोबत काँग्रेसचे बडे नेते सुद्धा उपस्थित होते। पक्षाचे नेते काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आपले महाराष्ट्राचे निरीक्षक चेनितला साहेब, नानाभाऊ पटोले, अमितजी देशमुख, ही सर्व मंडळी आपले माननीय कैलासवासी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं 26 तारखेला दुःखद निधन झालं। आमच्या परिवाराला धीर देण्यासाठी आणि सांत्वत्व करण्यासाठी आज नायगाव या ठिकाणी वाड्यावर ते सर्व मंडळी आली होती। परिवाराशी त्यांनी चर्चा केली आणि सांत्वत्वापर या ठिकाणी त्यांनी भेट दिली। काय तुमच्याकडनं माहिती जाणून घेतली त्यांनी? नाही म्हणजे साहेबाचा राजकीय प्रवास कसा होता आणि काय परिस्थितीमध्ये ते लढले आणि काय त्यांना नेमकं आजार होता आणि काय परिस्थितीमध्ये त्यांचं दुःखद निधन झालं, हे सर्व गोष्टी त्यांनी बारकाईने जाणून घेतल्या। खरं तर हा मुद्दा इथं आता विचारू नये, पण विचारणं आवश्यक आहे। शेवटी तुम्ही दुःखात जरी असलात तरी पुढच्या भविष्याबाबत तुम्हाला काही संकेत दिलेत का त्यांनी? नाही ते लोकसभा निवडणूक हो ते फक्त आता सांत्वत्व करण्यासाठी, परिवाराला धीर देण्यासाठी इथं आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या परिवाराच्या पाठीमागे आहोत, घाबरण्याचं कारण